मालेगावातील शान असलेले सुप्रसिद्ध सरदार चौकातील श्री प्रकाश तालीम संघ व ग्रामदैवत ओम श्री हिंदू महादेव श्री गणपती मंदिर हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून दूरदूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। या मंदिराचा कालांतराने काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्याच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि आज महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते। त्या निमित्ताने भाविकांनी दर्शन व महाप्रसादासाठी प्रचंड गर्दी केली होती। विशेष म्हणजे शहरातील प्रतिष्ठित जामा मस्जिद या मंदिराच्या शेजारीच आहे। अशी हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेवत शहरातील उपनगरसेवक सलमान शेख सलीम साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज येथे येऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला व प्रकाश तालीम संघातर्फे देखील त्यांचाही सत्कार करण्यात आला। महाप्रसादासाठी शरद नामदेव दुसाने, अमर हरिश्चंद्र आगरकर हे प्रमुख यजमान होते। अनेक भाविकांनी सढळ हाताने आज या कार्यक्रमासाठी मदत केली। यावेळी काय बोलले कार्यकर्ते जगदीश भुसे व कसा झाला हा कार्यक्रम बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष न्यूजसाठी महाराष न्यूज इंचार्ज हरीश मारू। किसी का था आपस में बैर रखना, हम हिंदी है वतन हिंदुस्तान है हमारा। क्या बात, बहुत अच्छा। आज या ठिकाणी प्रकाश तालीम संघ यांच्या माध्यमात भंडारा ठेवण्यात आलेला आहे। त्या संदर्भात माननीय या वार्डाचे नगरसेवक माननीय शेख सलमान साहेब यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येत आहे। इथे उपस्थित राहावे। या आपल्या परिसराच्या या मंदिराचे विश्वस्त आणि प्रकाश तालीम संघाचे जे कार्यकर्ते त्यांचा या ठिकाणी त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे। त्यांच्यातर्फे करण्यात त्यांनी या ठिकाणी असा संदेश ते या ठिकाणी देऊ इच्छितात। त्यांच्या या कार्यासाठी आमच्याकडनं अमित भाई कळू नका, आपली पत्रवाळी आपल्या हाताने उचला आणि समोर सरदार चौकामध्ये जे आपल्याला लागेल तेवढंच अन्न आपण घ्या। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, कर्तव्य आहे ते। आमच्या कार्यकर्त्यांना आपलं सहकार्य अपेक्षित आहे। माजी नगरसेवक गिरीश भाऊ बोरसे करण्यात येत आहे। सलमान शेख नगरसेवक यांच्यातर्फे तथा प्रकाश तालीम संघाच्या वतीने जगदीश भाऊ भुसे हे नगरसेवक सलमान शेख यांचा सत्कार करीत आहेत। प्रचंड मोठी गर्दी भाविकांची हा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण बघतोय। प्रचंड मोठी गर्दी इथे मोठ्या प्रमाणात इथे सर्व भाविकांची लांबपर्यंत गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हे दुपारी साधारणतः 11:30-12 पासून जय श्रीराम 11:30-12 पासून या पंक्ती चालू आहेत। मोठ्या प्रमाणात इथे नागरिक प्रमाणात इथे आपण बघतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात ही भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे आणि आज या वर्धापन दिनानिमित्त इथे महाप्रसादाचा लाभ घेऊन स्वतःला धन्य समजण्यासाठी इथे नागरिक मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे आलेले आहेत। गेल्या कित्येक तासापासून ह्या पंक्ती चालू आहेत आणि अजूनही चालूच राहणार आहेत। अतिशय भावना लोकांच्या श्रद्धा आणि भावना असल्यामुळे नागरिक ह्या मालेगावातलं
हे अतिशय प्रसिद्ध पुरातन गणपती मंदिर प्रकाश तालीमतर्फे संचलित भाविकांच्या नवसाला पावणारा हे पुरातन काळापासून महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे आणि महादेव त्याच्यानंतर या ठिकाणी गणपतीचे आणि महाबली हनुमंतांची दक्षिणमुखी मूर्ती आहे. तर सगळ्यात जास्त म्हणजे पुरातन काळापासून महादेव मंदिर म्हणूनच अधोरेखित लिखित आहे. परंतु प्रसिद्धी या ठिकाणी नवसाच्या गणपतीमुळे मिळालेली आहे. या ठिकाणी श्री गणेश हा नवसाला पावणारा गणपती म्हणून या ठिकाणी प्रसिद्धी आहे आणि मानता आहे की ज्यांनी या गणरायाकडे जे मागितलं असेल त्याचं लवकरात लवकर निश्चितच फळ या गणरायाने दिलेलं आहे. त्यामुळे हे मालेगाव शहरात प्रसिद्ध गणेश मंदिर म्हणून या ठिकाणी प्रसिद्धी झाली. पूर्वीच्या काळात या ठिकाणी मंदिर हे लहानसं मंदिर होतं आणि मागे प्रकाश तालीम संघाचा परिसर होता. परंतु हे भाविकांना अडचणदायक होत होतं आणि लहान मंदिर पडत होतं. भाविक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर थांबत होते. म्हणून या ठिकाणी आपण हे मंदिर नवीन पद्धतीने काही प्रकाश तालीमचा भाग एकत्र करून या ठिकाणी एक मोठं आणि उंच कळसाचं मंदिर बांधण्याचं बऱ्याचशा भाविकांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आपण साकार केलं आणि त्या दिवशी ज्या दिवशी या मंदिराचं कळसाचं काम आणि हे पूर्ण मंदिराचं काम गाभाऱ्याचं पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जे जुने दैवत होते त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ती प्राणप्रतिष्ठा गेल्या 3 वर्षापूर्वी झाली आणि तेव्हापासून आपण दरवर्षी ही म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जातो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांकडनं आणि प्रकाश तालीम संघाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं. ते महाप्रसाद वाटले जातो. म्हणजे ही परंपरा आणि आत्ता जे आम्ही विश्वस्त मंडळ आहे ही परंपरा जोपर्यंत आम्ही राबवत आहोत यापुढेही निश्चितच प्रकाश तालीमचे संघाचे येणारे जे नवीन कार्यकर्ते हेही अशी परंपरा कायम राबवतील या ठिकाणी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आता या वर्धापन दिनानिमित्त किती दिवस कार्यक्रम होता? कुठल्या दिवशी काय? 3 दिवसाचा कार्यक्रम होता. पहिल्या आदल्या दिवशी कलशपूजन झालं. कलशपूजननंतर या ठिकाणी 11 जोडप्यांमार्फत नवचंडी होम आणि श्री गणेशाची विधिपूर्वक या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली. एक दिवस म्हणजे सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही या ठिकाणी पूजा अर्चा अर्पण झाली. हां, तसेच आज या ठिकाणी भंडाऱ्याचं महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. या महाभंडारा प्रसादासाठी यजमान श्री शरद तात्या दुसाने आणि अमर हरिश्चंद्र भाऊ आगरकर यांनी या ठिकाणी सर्वात मोठा या ठिकाणी महाप्रसादासाठी या ठिकाणी लाभ दिला आणि त्यांचं सगळ्यात जास्त या ठिकाणी योगदान मिळालं. तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी मदत करून या ठिकाणी मोठा हा महाप्रसादाचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे. किमान या ठिकाणी 4000 लोकांचं महाप्रसादाचं नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि महाप्रसादी हा चांगल्या मिष्टान भोजनाच्या पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, महादेव महादेव.